लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधातील लढ्यात ॲडव्होकेट आसिम सरोदे घेणार सहभाग। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC येथे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात गेले अनेक महिने आंदोलने सुरू आहेत। ही कंपनी ताबडतोब बंद व्हावी ही आग्रहाची मागणी असून त्यावर स्थानिक प्रशासन किंवा सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याने या कंपनीच्या विरोधातील कोकण नागरी संघर्ष समितीतील शिष्टमंडळाने आज ॲडव्होकेट आसिम सरोदे यांची रत्नागिरी येथे भेट घेतली व घडलेल्या सर्व घटनांची माहिती दिली। ही कंपनी तात्काळ बंद व्हावी याकरिता आपली साथ मिळावी अशी मागणी केली। यावर ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी सर्व आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याची ग्वाही दिली व या लढ्यात मी देखील सहभागी होणार असल्याचा शब्द दिला। तसेच सर्व रत्नागिरीकरांना या लढ्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले। अनेक जण काही महिन्यांपासून लढत आहेत सतत की लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला सुबुद्धी आली पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही। कारण की त्यांच्या मागे सरकार, सरकारी यंत्रणा आणि बरेच मोठे आर्थिक हितसंबंध असलेले लोक आहेत। त्यामुळे लोकांचा आवाज क्षीण आहे त्यांच्या पुढे, परंतु न्यायालयात दाद मागून या संदर्भात न्याय मिळवला जाईल अशी अपेक्षा सगळेच जण करत आहेत। त्याच्यामध्ये मी पण एक आहे त्यांना मदत करण्यासाठी, आणि शेवटी एक यंत्रणा आहे त्याच्यासमोर आपली बाजू मांडली पाहिजे। मला असं वाटते की लक्ष्मी ऑर्गॅनिकनी त्यांच्या मागे असलेल्या सगळ्या मालकांनी, त्या कंपनीला सहाय्य करणाऱ्या आणि सपोर्ट करणाऱ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की पर्यावरण जे आहे ते आपण पुन्हा पुन्हा निर्माण करू शकत नाही। जे पर्यावरण उत्तम आहे रत्नागिरीमध्ये, कोकणामध्ये, ते नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही। मी नेहमी सांगत असतो की ऑक्सिजन आपण जर तयार करू शकत नसेल तर आपल्याला ते ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्वर्ट करण्याचा कोणताही अधिकार नाही। तर ही संवेदनशीलता सगळ्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटते। अशा काही ज्या कंपन्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आहेत त्यांना MPCBनी क्लोजर नोटिसेस दिल्या असं मला आत्ताच सांगण्यात आलं। तर दाखवण्यापुरती काहीतरी कृती करायची आणि नंतर पुन्हा वातावरण निवळलं की पुन्हा त्यांना परवानगी द्यायची, अशी जर MPCBची कार्यपद्धती सातत्याने राहिली तर ते सुद्धा पर्यावरण विरोधी काम करत आहेत असं म्हणावं लागेल। दुसरा मुद्दा आहे की CETP जे आहे की स्वतः वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी एक संघटना स्थापन करून सगळ्या एजन्सीचं सांडपाणी किंवा विषारी पाणी हे प्रक्रिया करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सुद्धा कार्यरत नसताना लक्ष्मी ऑर्गॅनिक सारखी कंपनी आणि इतर अनेक कंपन्या या त्यांचं प्रोडक्शन करत आहेत। तर आर्थिक उत्पादनासाठी आपण पर्यावरणाचा नाश होत असताना किती पाहायचं हा मुद्दा आहे। त्यामुळे माझं रत्नागिरीतल्या सगळ्या रहिवाशांना, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना आव्हान आहे, मी अपील करतो त्यांना या सगळ्यांतर्फे इथे बसलेल्या की या केसेस लढण्यासाठी जी आर्थिक तरतूद पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी फुल ना फुलाची पाकळी मदत केली पाहिजे। कारण की आपल्या सगळ्यांसाठीची ही केस आहे। ही खरं तर लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनी विरुद्ध सुद्धा नाही, एका प्रवृत्ती विरुद्ध आहे, जी प्रवृत्ती माणसांना विघातक अशा वातावरणाकडे ढकलत आहे।